श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र. अध्याय 25. विदुर नावाचे एक नगर होते. तेथील यवन राजा मोठा क्रूर होता. तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे. तो ब्राह्मणांना म्हणत असे, जो कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत. मी त्यांना पुष्कळ धन देईल. जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल. जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत. पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली. ते त्या यवनात पुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले. यवनाच्या मनात कपट होते. यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो न जाणून घेता तो म्हणाला, ब्राह्मण यज्ञ करताना रितसरपणे पशुहत्या करता आणि आम्हा यवनांना मात्र निंदा करतात. आम्हाला पशुवध करणारे म्हणतात. अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे. ज्याची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे. ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृंदांना कळाली. द्रव्याच्या आकांक्षाने पडत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेदपठण करून दाखवू लागले. असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले. आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले. आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारही राष्ट्रात कोणी नाही. जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असेल तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे. त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलवले आणि म्हणाला, तुम्ही या दोघांशी चर्चा करा. जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईन. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, महापंडित आहे. त्यांचीच नावे घोषित करून त्यांचा सन्मान करावा. यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्राचे राजे आहेत असे तो म्हणाला. ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले. ते दोघे विप्र राजाला म्हणाले, तुझ्या नगरात जर कोणी वादपट्टू ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह वाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जाऊन जयपत्रे घेऊन पुढे जाऊ. यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी या गावात आले. त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती. ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादविवादास आव्हान केले. त्रिविक्रमांनी त्यांची पूर्व कीर्ती ऐकून वाद करण्यास टाळण्याचा प्रयत्न केला. गाणगापुरास येऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरातच घेऊन आला. तेथे श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणांचा पूर्व इतिहास कथन केला. आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे ते म्हणत आहे. मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाही. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तरी स्वामी, तुमचे वचन सर्वश्रेष्ठ, तुम्ही आज्ञा करावी. श्री गुरु त्या विप्रांना म्हणाले, आम्ही तापसी संन्यासी लोक, आम्हाला जय पराजय सारखाच आहे. संन्यासी यतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे. गर्वाने सर्वांचा नाश होतो. देवदानव यांचेही गर्वामुळे मरण ओढवलेले आहे. वेदांत कुणाला कळतो? ब्रह्मा देवादिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही. त्यांनाही वेद सातत्य कळत नाही. तेव्हा उगाच गर्व करू नका. अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले, आम्ही तीनही वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो. त्यानंतर अपूर्व घटना घडली.
जी पुढील अध्यायात आहे. अध्याय 25 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. या कथेमध्ये आपल्याला एक शिकायला भेटतं की उगाच गर्व करू नये, कारण की सर्व ज्ञान कोणालाच नसतं. त्यामुळे कोणाला तुच्छ लेखून आपण खूप श्रेष्ठ आहोत असा आणू नये, त्यामुळे आपण महापापी बनतो. श्री गुरूंच्या चरणी लीन व्हावं, श्री गुरूंना सर्वस्व अर्पण करावं, गुरुचरित्र वाचावं आणि स्वामी स्मरणात राहावं. श्री स्वामी समर्थ. 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 श्री